नमस्कार आणि जय शिवराय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 2023च्या कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेमध्ये एक नव्यानं समाविष्ट झालेला विषय म्हणजेच पर्यावरण आणि पारिस्थितिकी. आता मी हा नव्यानं हा शब्द पण इथं फार जरा जपून वापरतो, कारण मुळात काय केलं जाते, नवा सब्जेक्ट, नवं काहीतरी आलंय, नवीन सिलेबस मध्ये ऍड झालेलं आहे म्हणून काहीतरी अवघड किंवा कॉम्प्लिकेट केलं जाते. बेसिकली हा विषय आधी पण येत होता तुम्हाला, पण तो एक्सक्लुझिव्हली दिलेला नव्हता आणि कदाचित असं म्हणूयात की आपण प्रश्नांची संख्या कमी होती. आता प्रश्नांची संख्या जी आहे तर ती कदाचित थोडीशी जास्त असेल. म्हणजे तुम्ही जर का 2018, 2019, 2020 या कंबाईनच्या पूर्व परीक्षा ग्रुप बी च्या असतील किंवा सी च्या असतील आणि मुख्य परीक्षा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये जॉग्राफीच्या सेक्शन मध्ये तुम्हाला एखादा तरी प्रश्न हा प्रदूषणाशी संबंधित विचारलेला आहे, एखादा तरी प्रश्न करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड विचारण्यात आलेला आहे, एखादा तरी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातली अभयारण्य अ गटामध्ये आणि ब गटामध्ये त्या अभयारण्यांचा जिल्हा असा जोड्या लावायला विचारलेला आहे. आता एवढं काय घेऊन बसताय तुम्ही? ज्या प्रश्नावरून डिस्प्यूट निर्माण झालेला 2020च्या कंबाईनची पूर्व परीक्षा गौताळा अभयारण्य हे कुठल्या जिल्ह्यात आहे आणि त्याच्यावरून आयोगाचं उत्तर जे आहे तर ते कन्फर्म त्या ठिकाणी केलेलं नव्हतं. सो असे अनेक प्रश्न यापूर्वी देखील पर्यावरणाबद्दल विचारले गेलेले आहेत. पण आता मुख्य परीक्षेची तुम्ही तयारी करताय तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पर्यावरणाचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्या पीवायक्यूचं काय किंवा एकंदरीत प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील आणि आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तर तो सिलेबस डिवाइड कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर स्वरूपात चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. आणि चर्चेच्या शेवटी मग याच्यासाठी काय वाचलं पाहिजे, संदर्भ साहित्य काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याची चर्चा आपल्याला करायची. आता आपल्याला असं लक्षात येईल की एन्व्हायरमेंटचा जर आपण विचार केला तर त्यांनी नगर परिषदची जी आता सरळ सेवा भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये पण पर्यावरणाचा समावेश जो आहे तर तो केलेला दिसतो. सो त्याच अनुषंगानं संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2023च्या अनुषंगानं पर्यावरणाबद्दल आपण सविस्तर स्वरूपात चर्चा जी आहे तर ती करूयात. आता या चर्चेला सुरुवात करत असताना पहिला आणि सर्वात महत्वपूर्ण मुद्दा असतो तो म्हणजे कुठल्याही विषयाची तयारी किंवा स्ट्रॅटेजी आखत असताना त्यातला पहिला मुद्दा असतो तो म्हणजे त्या विषयाचा अभ्यासक्रम. आपण जर का एकंदरीतच स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर स्पर्धा परीक्षेमधले दोन गुरु जे आहेत तर ते आपल्याला फार महत्वाचे आहेत. त्यातला पहिला गुरु जो आहे तर तो आहे आपला स्पर्धा परीक्षेसाठी कुठल्याही परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचा जो अभ्यासक्रम नेमका काय आहे तर तो अभ्यासक्रम हा आपला त्या ठिकाणी काय आहे, पहिला गुरु आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा कशाचा येतो तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस. बरोबर. सो आता हे पीवायक्यूज नवीनच सब्जेक्ट आलेला आहे, मग पीवायक्यूज कुठले वापरायचे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. हे लेक्चर जे आहे तर ते डेडिकेटेडली फक्त पर्यावरण हा विषय समजून घेण्यासाठी असेल. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, ती म्हणजे नेमका पर्यावरण हा विषय जो आहे तर तो समाविष्ट कसा झाला. सो बेसिकली जर तुम्ही या ठिकाणी विचार केला तर पर्यावरण आणि परिस्थितिकी हा विषय जो आहे तर तो युपीएससीने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेला होता साधारणपणे 2012 मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे की युपीएससीच्या परीक्षांची परीक्षा पद्धती जी आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे तर तो जनरली एमपीएससी पण कालांतरानं स्वीकारत असते. आणि त्या अनुषंगानं 2013च्या पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाचा समावेश करण्यात आलेला होता. ठीक. सो आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मग याच्या आधी म्हणजे त्याच्या आधी पर्यावरण कुठं आलेलं होतं का तर 2012ला जो ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस बदलला त्या ऑब्जेक्टिव्हच्या सिलेबस मध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे इतिहास भूगोल आणि त्याच्यामध्ये कृषीचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये भूगोलामध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्राफी या टायटल अंतर्गत पर्यावरण आणि परिस्थितिकी हा विषय आलेला होता. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय जुना नाहीये. जवळपास 10 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जात आहेत. आणि आपल्या रेफरन्ससाठी म्हणाल, मी म्हटलं ना मगाशी की पीवायक्यूजचं पण काळजी करू नका. पीवायक्यूज बद्दल त्या ठिकाणी आपल्याला 10 वर्षाचे पीवायक्यूज आहेत. म्हणजे 2012 पासून 2022 पर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेले सगळे प्रश्न हे आपल्यासाठी रेफरन्ससाठी असतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 2013 पासून 2023 पर्यंतच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पर्यावरण या विषयावरती आलेले प्रश्न जे आहेत तर ते देखील आपल्यासाठी रेफरन्स मटेरियल म्हणून त्या ठिकाणी असतील. आणि
त्याची देखील डिटेल स्वरूपात चर्चा जी आहे तर ती आपण वेगवेगळ्या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून करणार आहोत. सो त्याच्याबद्दल देखील तुम्ही काळजी काहीच करायची कारण नाही. सो आता मुद्दा आहे तो म्हणजे या अभ्यासक्रमाचा, आणि या अभ्यासक्रमाचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा पहिला पॉइंट त्यांनी सांगितलाय तो म्हणजे बघा, मानवी विकास आणि पर्यावरण. सो मानवी विकास आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते बघा, डेव्हलपमेंट एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे एन्व्हायरमेंट. आणि एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट मध्ये कायम टसल किंवा कायम कुठेतरी एक वादाचा मुद्दा निर्माण झालेला दिसतो. तुम्हाला मी उदाहरणं अनेक देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये बारसू सारखी केमिकल रिफायनरी आहे तर त्याचा वाद असेल, त्याचबरोबर आरे जंगलाचा वाद असेल, असे अनेक वाद तुम्हाला, मग नर्मदा बचाव आंदोलन असेल, मग टेहरी गढवाल डॅमच्या बाबतचा वाद असेल आणि चिपको मुवमेंट असेल. या सगळ्या मुवमेंटमध्ये तुम्हाला कुठेतरी एका बाजूला मानवी विकास दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे प्रश्न दिसत आहेत. आणि मग हा मानवी विकास साध्य करत असताना एक स्टेज अशी आली की पर्यावरणातल्या ज्या वेगवेगळ्या घटना होत्या, ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया होत्या तर त्या इररिव्हर्सिबल झाल्या. आणि या इररिव्हर्सिबल झाल्यामुळं आज प्रॉब्लेम जे आहे तर ते वेगवेगळे क्रिएट व्हायला लागले. म्हणजे आपण पुढच्या टप्प्यात शिकणार आहोत की हरितगृह परिणाम ही एक नैसर्गिक संकल्पना आहे. नैसर्गिकरित्या हरितगृह परिणाम घडत असतो. त्याचबरोबर तुम्ही जर त्या ठिकाणी विचार केला तर हरितगृह वायू हे पण नैसर्गिकरित्या आढळतात आणि ते नैसर्गिकरित्या गरजेचे देखील आहेत. किंवा ओझोनचा अवक्षय होणं किंवा ओझोनचा ऱ्हास, ओझोनच्या थराचा ऱ्हास होणं, ओझोनची निर्मिती होणं आणि ओझोनची पुनर्निर्मिती पुन्हा ऱ्हास होणं ही एक निरंतर चालू असणारी प्रक्रिया होती. पण त्याच्यामध्ये ऍड ऑन काय झालेलं आहे तर ओझोनच्या ऱ्हासाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ओझोनच्या जी पुनर्निर्मिती होणं अपेक्षित होतं ती त्या रेटनं होत नाही आणि मग इम्बॅलन्स क्रिएट झालेला आहे. सो एका बाजूला आपण मानवी विकासाचे मुद्दे बघतो आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण. आता याची सुरुवात होते ती म्हणजे 1972 ची पर्यावरणासंबंधीतली कॉन्फरन्स आहे, तीही आपल्याला डिटेल स्वरूपात बघायची आहे तर त्याच्यापासून. मग आता त्याच्यातच 21वे शतक जे आहे तर ते हे सगळे पर्यावरणीय प्रॉब्लेम घेऊन आलं. मग ते ग्लोबल वॉर्मिंगचे असतील, क्लायमेट चेंजचे असतील, प्लास्टिकच्या प्रदूषणाचे असतील, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचे असतील, त्याचबरोबर जो इम्बॅलन्स क्रिएट झालाय त्यामुळे जैवविविधतेवरती होणाऱ्या परिणामांचे असतील, जैवविविधतेच्या होणाऱ्या ऱ्हासाचे असतील, आणि एकूणच या विकासाच्या माध्यमातून हे जग कुठं चाललेलं आहे आणि त्या जगाचं मग काय होणार, असा जर विकास साध्य करत असू तर आपण बऱ्याचदा मी लेक्चरमध्ये सांगतो की आपण आपल्याच पायावरती तो विकास नावाचा दगड जो आहे तर तो मारून घेतोय आणि त्या दगडाला खाली स्प्रिंग आहे त्यामुळे तो दगड कंटिन्युअसली रिबाउंड होत राहणार आहे. अशा पद्धतीनं जो विकास होतोय तर तो विकास जो आहे तर तो फक्त मानव जातीला नाही तर सबंध सजीव सृष्टीसाठी, या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी घातक ठरताना दिसतोय. आणि मग त्याचे सायन्स आपल्याला बदललेल्या ऋतुचक्रात दिसतात, आपल्याला त्याचे सायन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी हिमनगांच्या वितळण्यात दिसतात, आपल्याला त्याचे सायन्स जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रजाती नष्ट होण्यामध्ये दिसतात. आणि म्हणून मग पुढे एक संकल्पना येते ती म्हणजे पर्यावरणपूरक विकास. म्हणजे सिलेबस डिझाईन करताना पण आयोगानं बघा किती समर्पक पद्धतीने हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. पहिला मुद्दा कळला तर तुम्हाला पहिल्या मुद्द्यातले लूपहोल्स किंवा पहिल्या मुद्द्यातले इश्यूज, पहिल्या मुद्द्यातले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करण्यासाठी दुसरा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे पर्यावरणपूरक विकास. म्हणजे आज विकास साध्य करत असताना आपण पर्यावरणाचा पण विचार करतोय. म्हणजे याचा अर्थ असा नाही की पर्यावरणाची हानी होणारच नाहीये, संसाधनांचा यूज हा होणारच आहे, पण कुठेतरी ती हानी एका ऑप्टिमम लेवलला असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी प्रोसेस इरिव्हर्सिबल झालेली होती ती रिव्हर्सिबल होण्याचा प्रयत्न होईल, अशा गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातोय. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण. आणि वनसंधारणाच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक प्रोजेक्ट जे आहेत तर ते उभे राहिलेले दिसतात. आपल्याला तर माहितीच आहे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% काय असणं गरजेचं आहे, वन क्षेत्र किंवा वनव्याप्त क्षेत्र त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सो हा मुद्दा जो आहे तर हा मुद्दा असेल किंवा या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट जे आहेत तर ते राबवले जात असतील तर तो एक मुद्दा आहे. विविध प्रकारची प्रदूषणे आणि पर्यावरणीय आपत्ती. खरं तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या पर्यावरणीय आपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या बदलत्या पर्यावरणीय घटनांचा परिपाक आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल जर कुठलं द्यायचं असेल तर सध्या जोशीमठ मध्ये काय झालं किंवा जोशीमठ मध्ये जे 2023 मध्ये घडतंय तेच उत्तराखंड मधल्या केदारनाथ मध्ये 10 वर्षापूर्वी म्हणजे 2013 साली घडलेलं होतं. माळींची दुर्घटना तुम्ही जरा ऑब्झर्व करा.
त्याच्यानंतर तुम्ही इर्षाळवाडीची दुर्घटना ऑब्झर्व करा आणि त्याच्या आदल्या वर्षी घडलेली तळी येथली दुर्घटना लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि याची लिंक जी आहे तर ती आपण लावणार आहोत. क्लायमेट चेंजशी संबंधित अभ्यास करत असताना वेस्टर्न घाट इकॉनॉमिकल एक्सपर्ट पॅनल हे माधव गाडगीळ पर्यावरण तज्ज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक सेन्सिटिव्ह असणारा हा जो पश्चिम घाट आहे, जो की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट देखील आहे. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही पण संकल्पना आपल्याला शिकायची आहे. तर तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जो आहे तर तिथं इको सेन्सिटिव्ह झोन किंवा परिस्थितीके दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात यावं अशी त्या ठिकाणी सूचना केलेली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला या वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संस्था आणि संघटना आणि इत्यादी. आता प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे जे इत्यादी नावाचा प्रकार आहे ना, एक्सेट्रा, मग तुम्ही म्हणाल सिलेबस मध्ये तर फक्त 5च पॉइंट दिलेले आहेत. परत काही जणांचं म्हणणं आहे की करंट मधूनच त्या एन्व्हायरमेंटची स्टडी जी आहे तर ती कम्प्लीट होतीये. सेपरेट अप्रोच जो आहे किंवा सेपरेट जो आहे तर तो फोकस दिला नाही पाहिजे. आता तुम्हाला 2023 मधल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमधून एव्हाना लक्षात आलेलं असेलच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत, वेटेज कशा पद्धतीने चेंज होते. त्यामुळं जे विद्यार्थी अशा भ्रमात होते ना की आम्ही जॉग्राफी व्यवस्थित केलेलं आहे, 15 प्रश्न जॉग्राफीचे आमचे बरोबर येणार, वेटेज चेंज झालं, मॅथ्स रिझनिंगचं वेटेज वाढलं की लगेच असं झालं की त्यांचा स्कोर जो आहे तर तो ढासळला. म्हणजे सर्वात बेसिक प्रिन्सिपल काय आहे, हा विषय महत्व द्या, त्या विषयाला महत्व देऊ नका असं मुळात नाहीये. एमपीएससी न जे जे मुद्दे सिलेबसला दिलेले आहेत त्याला प्रामाणिकपणे महत्व देण्याचा प्रयत्न करा. मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 2 याचं एवढंच करा, ह्याच्या बाहेर काही करू नका. त्याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे, जो अभ्यासक्रम एमपीएससी न दिलेला आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आता तरी कोण म्हणते की पर्यावरण संवर्धनात कार्यरत असणाऱ्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संस्था आणि संघटना, पण अहो त्या संघटना स्थापन का झाल्या, संस्था स्थापन का झाल्या, त्या कुठल्या कायद्या अंतर्गत त्याला ती संस्था स्थापन झालेली, हे सगळं बघायला पाहिजे. म्हणजे आपण जर का महाराष्ट्र राज्य स्तरावरती जर का लक्षात घेतलं तर आपल्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ माहित असलं पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी असेल, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असेल, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असेल, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात निरी जी नागपूर या ठिकाणी आहे तर ती संस्था असेल. या संस्था माहीत असल्या पाहिजे. वेरॅज आंतरराष्ट्रीय स्तराचा जर आपण विचार केला, जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर आपल्याला UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज माहित पाहिजे. IUCN जी सारखी संस्था तुम्ही चर्चेत बघता, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, ती माहित असली पाहिजे. त्याचबरोबर IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, अशा अनेक संस्था आहेत ज्या टाइम बिईंग तुम्ही हा सिलेबस जो आहे तर तो अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येऊ शकतात. आता हा झाला पहिला अभ्यासक्रमाचा मुद्दा. मग आता या अभ्यासक्रमाच्या बेसिसवरती आपल्याला पर्यावरणाची काही डिव्हिजन करता येते का, पर्यावरणाकडे कसं बघितलं पाहिजे, तर पर्यावरणाचे साधारणतः 5 उपघटक आहेत, 5 सेक्शन्स आहेत असं आपण म्हणूया. आणि त्या 5 सेक्शनचं डिव्हायडेशन आपण आपल्या सोयीसाठी, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये केलेलं आहे. सो त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे की पर्यावरण आणि परिस्थितिकी. आता क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस कडे आपण येणारच आहोत, त्यामुळं ते तर आपण करूच, पण तुर्तास तरी लक्षात घ्या हा जो सेक्शन आहे ना तर तो कन्सेप्च्युअल स्वरूपाचा आहे. म्हणजे ह्याच्यात मोठ्या प्रमाणावरती काय आहेत, संकल्पनात्मक बाबींवरती भर जो आहे तर तो देण्यात आलेला आपल्याला दिसतो. सो कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर कन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा आणि करंट अफेअर्स या 3 स्तरांवरती पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या 3 प्रकारे पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. सो पहिला मुद्दा आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी, या सगळ्या मूलभूत संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर जैवविविधता हा मुद्दा आहे, बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन, मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसं केलं जातंय, राष्ट्रीय स्तरावरती कसं केलं जातंय, भारतानं कुठल्या कुठल्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड म्हणजे काय, एक्सेट्रा एक्सेट्रा, या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. पर्यावरणीय प्रदूषण आणि आपत्ती हा मुद्दा दिलेलाच आहे. आता आपत्तीतला त्यातला मुद्दा आहे तर तो करंट रिलेटेड पण आपण ओरिएंट करणार आहे. कसा करंट रिलेटेड ओरिएंट करणार आहे, किंवा पर्यावरणीय प्रदूषणामध्ये फॅक्ट्स कशा असू शकतात, तर
भारतामध्ये किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी घालण्यात आलेली आहे, किंवा अमुक अमुक करार जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे, अमुक अमुक करार जो आहे तर तो कोणत्या साली करण्यात आला, हे फॅक्च्युअल डेटा तर ते विचारतीलच. पण करंट अफेअर मधून पर्यावरणामध्ये जर का करंट अफेअर मध्ये प्रदूषणामध्ये काही चर्चेत असेल, हवामान बदलात काही चर्चेत असेल, जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीमध्ये काही चर्चेत असेल, आता 17 सप्टेंबर जवळ येतोय, सो 17 सप्टेंबर ही डेट का महत्वाची आहे, तर 17 सप्टेंबर 2022 ला आपण काय केलं, चित्ते जे आहेत तर ते भारतामध्ये आणले आणि या चित्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न हा पालपूर कुनो वन्यजीव अभयारण्य जे आहे मध्य प्रदेशातलं तर तिथं चालू आहे. पण या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास 8 चित्ते जे आहेत तर ते मृत्युमुखी पडले. मग त्यांचे वेगवेगळे इश्यूज काय आहेत तर तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि मग हवामान बदल, क्लायमेट चेंज, ज्याच्याबद्दल खूप जास्त बोललं जातं, खूप जास्त महत्वाचा चॅप्टर आहे. आता याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर ते थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण मग आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, मग स्ट्रॅटेजीमध्ये पहिली प्रायोरिटी आपण कशाला देणार, राज्यसेवा पूर्व परीक्षा संख्यात्मक विश्लेषण. म्हणजेच काय, हे जे 5 टॉपिक आहेत तर त्या 5 टॉपिक वरती कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल की कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणत्या टॉपिकवर कसे. आता या गोष्टीमुळं 2 बाबी कळतात बघा. एक आपल्याला कळतं एरियाज ऑफ क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यामुळे पहिली गोष्ट कळते एरियाज ऑफ क्वेश्चन, कुठल्या एरियावरती क्वेश्चन विचारतायत, क्लायमेट चेंज मध्ये पण काय विचारतायत, ते कशा पद्धतीने विचारतायत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन, कशा पद्धतीनं क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जात आहेत. आता कशावरती प्रश्न येत आहेत आणि कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारले जात आहेत, या 2 गोष्टी जर का तुम्हाला कळल्या तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे 50% त्यातून लक्षात येऊच शकतं. मग हे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत आपण करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आम्ही नगर परिषद किंवा कंबाईनची प्रिपरेशन करतोय, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची प्रिपरेशन करतोय, मग तुम्ही आम्हाला राज्यसेवेचं विश्लेषण करायला का लावताय. तर सिंपल गोष्ट मी मगाशी सांगितली की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2023 या 10 वर्षांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्यावरणाचे प्रश्न मिळतील आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 ते 2022 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये देखील पेपर क्रमांक 1 मध्ये पर्यावरणाचे प्रश्न त्या ठिकाणी मिळून जातील. सो हे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व करायचे. मग आता संख्यात्मक विश्लेषण कळलं, कुठल्या टॉपिकला कसे क्वेश्चन येत आहेत आणि क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जात आहेत हे कळलं की आपल्याला ठरवायची आहे ती म्हणजे अभ्यास पद्धती. आणि अभ्यास पद्धतीनंतर मग मुद्दा येतो संदर्भ साहित्य. पण आता प्रॉब्लेम असा आहे की सर हे सगळं जाऊ द्यात, पहिल्यांदा हे सांगा काय वाचलं पाहिजे, कुठनं वाचलं पाहिजे, कुठलं पुस्तक घेऊ आणि ते वाचल्यानंतर आमचे जे काही 5-6 प्रश्न विचारले जातील कंबाईनच्या परीक्षेला तर ते बरोबर येणार आहेत का ह्याचं सांगा. बरोबर ना. पण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही थोडंसं आधी बाय रूल जाण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होतं, अमुक एक व्यक्ती कुठेतरी युट्यूबवर सांगतो की एवढंच वाचा, ह्याच्या बाहेर जाऊ नका, आणि प्रश्न विचारल्यानंतर मात्र असं होतं की आपल्याला तेवढंच वाचलेलं असतं आणि त्याच्या बाहेरची कन्सेप्ट आली की कळत नाही. सो बेसिकली थंब रूल काय फॉलो करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा, त्याचबरोबर अभ्यासक्रमात जे दिले ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. 1-1 मार्काला कॉम्पिटिशन आहे, त्याचबरोबर दिवसेंदिवस कट ऑफ वाढतोय, त्यामुळे मी हे जे काही सांगतोय ते काही वेगळं सांगत नाहीये. नाहीतर बऱ्याच जणांना काय वाटेल माहितीये का की 5 प्रश्नासाठी हा बाबा येऊन एवढं कशाला सांगतोय, ही स्ट्रॅटेजी फॉलो करा, ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. अहो ते 5 प्रश्न 6 प्रश्न जेवढे काही प्रश्न असतील ना तर ते देखील आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपल्यासाठी 1-1 प्रश्न महत्वाचा आहे. जसे एकेका प्रश्नावरती आपण काम करतोय ना त्याच पद्धतीने इथं काम जे आहे तर ते आपलं झालं पाहिजे. सो आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तर त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचं विश्लेषण या ठिकाणी आहे. आता हे विश्लेषण जे आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. सो त्यासाठी मी इथून गायब होतो म्हणजे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा संख्यात्मक विश्लेषण आपल्याकडे इकडे 5 टॉपिक त्या ठिकाणी दिसत आहेत. या 5 टॉपिकचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पर्यावरण आणि परिस्थितिकी हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जैवविविधता हा दुसरा मुद्दा आहे. जैवविविधता संवर्धन हा तिसरा मुद्दा आहे, तिसरा सेक्शन. पर्यावरणीय प्रदूषण आणि हवामान बदल. जर पूर्व परीक्षेचं संख्यात्मक विश्लेषण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाच्या बाबतीमध्ये विचार जर आपण केला तर कधी 3 प्रश्न आहेत,
कधी एक प्रश्न आहे, कधी परत 3 आहेत, 2 आहेत, 3 आहेत. आता लेटेस्ट जर का ट्रेंड बघितला 2020 पासून, तर बघा 3, 2, 3, 4. म्हणजे आधी एकच प्रश्न यायचा, आता थोडीशी संख्या वाढलेली आहे. बरोबर. आता ह्याच्यावरून आपल्याला एवढे प्रश्न येतील अजिबात नाही. याच्यावरून फक्त समजून घ्या की कशाला आयोग प्रायोरिटी देतोय आणि प्रश्न कसे विचारले जात आहेत. म्हणजे हे तर काय म्हणतात त्याला, एरियाज ऑफ क्वेश्चन कळले आपल्याला, पण डायमेन्शन ऑफ क्वेश्चनचं काय, तर डायमेन्शन ऑफ क्वेश्चनची पण सेपरेट सिरीज जी आहे तर ती आपण फोकस करणार आहोत. ठीक. त्यानंतर बघा मग जैवविविधता नावाचा टॉपिक आहे. सो थ्रू आउट 2013 ते 23 बघितलं तर एक क्वेश्चनचं वेटेज तुम्हाला कन्सिस्टंट या ठिकाणी दिसते. कधी कधी प्रश्न पण आलेला नाही, पण एक क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातोय. जैवविविधता संवर्धन बघा, कधी 3 आहेत, कधी 2 आहेत, कधी 1 आहे, पण जास्त फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती एक क्वेश्चन येण्याची आहे बघा. सो एखादा क्वेश्चन इथे येतोय. त्यानंतर पर्यावरणीय प्रदूषण, एन्व्हायरमेंटल पोल्युशन बघा, कधी 2 प्रश्न आहेत, मॅक्सिमम वेळा एक प्रश्न आहे, परत कधी 3 आहे, परत 2 आहे, पण 1 ते 2 क्वेश्चन हे कंपल्सरी विचारले जात आहेत. आणि सर्वात महत्वाचा टॉपिक ज्याच्यावरती क्वेश्चन जास्त येत आहेत तो म्हणजे हवामान बदल. बघा, आपत्ती, पर्यावरणीय आपत्ती म्हणाल तर ते पण हवामान बदलाचाच एक परिणाम म्हणून त्या आपत्तींना आपण बघू शकतो. मग हिमनगांचं वितळण असेल किंवा अरबी समुद्रामध्ये वाढणारी वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळ असतील. सो बघा, 2 कधी आहेत, कधी 1 आहे, कधी 2 आहे, परत 3 आहे, 4, 3, 6, 4. म्हणजे त्या ठिकाणी व्हॅरी होताना दिसतंय, पण 2 पेक्षा जास्त प्रश्न विचारले जाण्याची टेंडन्सी ही मॅक्सिमम वेळ आहे. ऍव्हरेज जर का क्वेश्चन काढले तर कधी 6 आहेत, कधी 5 आहेत, कधी 11 पण आहेत, कधी 12 पण आहेत. बरोबर. कधी 7 पण क्वेश्चन विचारलेले आहेत, कधी 9 पण क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता हे सांगण्यामागचं कारण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा त्या ठिकाणी असं होतं की राज्यसेवा पूर्व परीक्षेला 5च प्रश्न विचारले जातात. अहो, 5 प्रश्न विचारले जातात एन्व्हायरमेंटचे, हे मान्यच आहे, पण तुम्ही हे बघा ना, सायन्सच्या सेक्शन मध्ये पण एखादा प्रश्न एन्व्हायरमेंटचा येतो, दरवर्षी येतो. तुम्ही हेही बघा की भूगोलाच्या सेक्शन मध्ये एखादा प्रश्न पर्यावरणाचा येतो, आणि शाश्वत विकास हा मुद्दा जो पर्यावरणामध्ये आहे तर तो मुद्दा ते तिकडे इकॉनॉमीला विचारतात. मग आता आपल्याला विषयांशी भांडत बसायचं नाहीये की हे या विषयाचं, हे त्या विषयाचं. त्यापेक्षा बेटर काय आहे माहितीये का, की आपल्याला पर्यावरणाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने जे प्रश्न सुटतायत ना तर ते सोडवायचे. सो त्यामुळे हे वेटेज जे आहे तर ते तुम्हाला कदाचित जास्त वाटेल, किंवा ते उगच माझ्या विषयाचं महत्व वाढवण्यासाठी वाढवून सांगितलेलं नाही, हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता परत पुढच्या मुद्द्याकडे वळूयात, ते म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं संख्यात्मक विश्लेषण. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये बघा परत हेच मुद्दे आहेत, पण प्रश्नांचं वेटेज हे अर्थातच तिथं 150 प्रश्नांचा एक पेपर असतो, आणि मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्राफी किंवा पर्यावरणीय भूगोल नावाचा सेक्शन आहे, आणि त्या पर्यावरणीय भूगोल नावाच्या सेक्शन मध्ये हे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न पण साधारणतः याच टॉपिक वरती विचारले जातात. बघा, रेंज व्हॅरी होतीये, कधी 14, कधी 23, कधी 20, कधी 12, कधी 19. म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूयात की 15 ते 22 किंवा 15 ते 23 मध्ये ही रेंज कुठेतरी फॉल होताना दिसते. आता इथं जर का तुम्ही बघितलं तर पहिल्या सेक्शनला जास्त प्रश्न आहेत. 3 वर्षाचं जरा जास्त अनालिसिस आपण करूयात. जैवविविधतेला बघा, इकडं मध्ये आलेले नाहीयेत आणि रिसेंटली पण आलेले नाहीयेत, पण एक प्रश्न आलेले नाहीयेत म्हणजे येणार नाहीत असं गृहीत धरायचं नाही. कारण आपल्याला माहितीये का नाही की आपण असं म्हणतो की एमपीएससी ने काय त्या ठिकाणी विचारावं, तर थोडस इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी आता मी परत आपलं तुम्हाला दिसतो, म्हणजे ते थोडस बेटर राहील. आता तुम्हाला हे इकडे हाईड होणारे विषय जे आहेत तर ते लक्षात आलेले आहेत. बरोबर. सो आपण काय म्हणतो की एमपीएससी ने न्यूमेरिकल विचारत नव्हती, अचानकपणे सायन्सला न्यूमेरिकल विचारायला सुरुवात केली. मग विद्यार्थ्यांनी ती न्यूमेरिकल सोडवायला सुरुवात केली किंवा अभ्यास करायला सुरुवात केली, एमपीएससी ने विचारायचं बंद केलं. म्हणजे असं काही थंबरूल ठरवायचं नाही की हे करणार हे नाही करणार. ठीक. सो जैवविविधता संवर्धनामध्ये बघा, अलीकडच्या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये 4, 3, 2 असे क्वेश्चन विचारले जात आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये हा टॉपिक जो आहे तर तो एकत्रित दिला जातो, जैवविविधता आणि जैवविविधता संवर्धन. त्यानंतर बघा पर्यावरणीय प्रदूषण आहे. आधी जास्त प्रश्न विचारले जात होते,
पण आता कन्सिस्टंटली 2 किंवा 3 प्रश्न विचारले जात आहेत. आणि हवामान बदलचा मुद्दा आहे तर त्याला मात्र शेवटची 4 वर्ष बघा 7 7 4 4 म्हणजे 4 एक प्रश्नांचं वेटेज जे आहे तर ते आहे. आता हे संख्यात्मक विश्लेषण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की प्रश्न जे आहेत तर ते कुठल्या टॉपिक वरती जास्त विचारले जाते. आता या प्रश्नांचं अनालिसिस केल्यानंतर किंवा प्रश्नांचे डायमेन्शन्स जे आहेत तर ते लक्षात आल्यानंतर आपल्याला इथं काय कन्क्लूड करता येते तर ते मी फक्त इथं कन्क्लूड करतो. ते प्रश्न आपण नंतर डिटेल बघणार आहोत किंवा आपलं वेगवेगळे टॉपिक जेव्हा आपण बघतो आपल्या टीचिंग मध्ये पण तो मुद्दा इन्क्लूड असतो की एखादा टॉपिक शिकत असताना ती संकल्पना तर समजून घ्यायचीच आहे पण त्याची परीक्षाभिमुखता लक्षात घेत असताना त्याच्यावरती असा प्रश्न आलेला मग त्याचा पुढचा प्रोटोटाइप हा असा असू शकतो याची चर्चा जी आहे तर ती होणं गरजेचंच आहे. कारण शेवटी ऍट दी एंड हे आपल्याला कशाला आपण करतोय तर हे आपण परीक्षा पास होण्यासाठी करतोय. त्यामुळे परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे ते या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आता इथं बघा मग 3 प्रकारे आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. पहिलं म्हणजे मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट म्हणजे इकोटोन काय आहे, स्थानविशिष्ट प्रजाती म्हणजे काय, इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट नेमका काय होतो, येणारे रेज कुठले असतात, जाणारे रेज कुठले असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल होतो, ते ट्रॅप कसे होतात, या संकल्पना आपल्याला शिकायच्या. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तथ्यात्मक बाबी किंवा फॅक्च्युअल डेटा. म्हणजे फॅक्च्युअल डेटा जो आहे तर तो आपल्याला वेगवेगळ्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये माहित असणं त्या ठिकाणी गरजेचा ठरतो. मग याच्या जर का फॅक्च्युअल डेटाचा विचार केला तर वेगवेगळे जे करार आहेत तर ते करार कधी संमत करण्यात आले हा फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहित पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची अभयारण्य आहेत तर ती अभयारण्य कुठल्या राज्यात आहेत, वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय उद्यानं आहेत तर ती राष्ट्रीय उद्यानं कुठल्या त्या ठिकाणी राज्यात आहेत किंवा अभयारण्याच्या बाबतीमध्ये हा प्रश्न अभयारण्य आणि जिल्हा अशा स्वरूपाचा जास्त करून विचारला जातो. तर हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहित असला पाहिजे जो फॅक्च्युअल डेटा आता स्टॅटिक आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना कधी झाली किंवा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला त्या ठिकाणी वैधानिक दर्जा कधी प्रदान करण्यात आला, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली. कारण आता लेटेस्ट प्रश्न मी तुम्हाला सांगतो 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा त्यांनी माझी वसुंधरा नावाचं एक महाराष्ट्र शासनाचं अभियान आहे. या अभियानाला 2022 मधल्या ग्लासगो परिषदेमध्ये एक पुरस्कार मिळालेला होता. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये रिजनल लिडरशिप किंवा प्रादेशिक नेतृत्वाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळालेला होता आणि महाराष्ट्र हे पुरस्कार मिळवणारं एकमेव राज्य ठरलेलं होतं. आणि मग हा पुरस्कार मिळाल्यानंतर मग त्याच्यावरती प्रश्न आला माझी वसुंधरावरती, पण सेकंड स्टेटमेंट जे आलं ते असं आलं की माझी वसुंधरा नावाचं अभियान जे आहे तर त्याच्यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करत आहे आणि त्याची स्थापना कधी झाली हे स्थापनेचं वर्ष त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं होतं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट जरी ओळखीचं असलं तरी दुसऱ्या स्टेटमेंटनं घात केला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. सो त्यामुळे ते फॅक्च्युअल डेटा माहित असला पाहिजे. आणि पर्यावरण संदर्भातील चालू घडामोडी. सो परीक्षेच्या 15 दिवस आधी आपण विथ नोट्स करंट अफेअर्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट एका वर्षामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याचा अभ्यास किंवा त्याचा आढावा जो आहे तर तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एखाद दुसरा क्वेश्चन हा इथून पण विचारला जातो. उदाहरणार्थ मी बेसिक मध्ये किंवा स्टॅटिक मध्ये व्याघ्र प्रकल्प नावाची संकल्पना शिकणार, पण मला करंट मध्ये जो 29 जुलैला व्याघ्रगणनेचा अनुमान आलेला आहे म्हणजे ऑल इंडिया टायगर एस्टिमेट, अजून अहवाल फायनल प्रकाशित झालेला नाही. बरेच जण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. आताशी एस्टिमेट आलेलं आहे, फायनल अहवाल थोड्याच दिवसामध्ये येईल. पण त्या एस्टिमेट नुसार तरी कुठल्या राज्यामध्ये किती वाघ आहेत, महाराष्ट्रात किती वाघ आहेत, वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक आहे, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी आपली आपण डिझाईन केली पाहिजे किंवा अभ्यास पद्धती जी आहे तर ती असली पाहिजे. मग अभ्यास साहित्य याच्यासाठी काय वाचलं पाहिजे. सो स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचे जे स्टेट बोर्ड आहेत बऱ्याचदा बेस काय म्हणला जातो स्टेट बोर्ड जे आहेत तर ते वाचणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता 11वी 12वीच्या पर्यावरणाचे स्टेट बोर्ड वाचा. बरेच जण म्हणतात मग सर
सगळ्या शिक्षकांनी 5वी ते 12वी सांगितलेलं आहे, मग 11वी 12वी फक्त वाचलं पाहिजे का? तर 11वी 12वी व्यतिरिक्त बाकी कुठल्याही इयत्तांना त्या ठिकाणी पर्यावरण नाही. आणि तुम्ही जर सायन्सची पुस्तकं वाचली असतील, जॉग्राफीची पुस्तकं वाचली असतील, त्यात एक दोन चॅप्टर तुमचं एन्व्हायरमेंट मधले पण कव्हर झालेलं आहे. ठीक. सो आपली स्वराज्य डिजिटल लायब्ररी आहे, त्याच्यावरती आपण ऑलरेडी हे स्टेट बोर्डची बुक्स टाकून ठेवलेली आहेत, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता ते. ठीक. त्यानंतर स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत, सो आपण जे क्लासरूम टीचिंग मध्ये नोट्स देतो, तर त्या नोट्स ज्या आहेत तर त्या इन डिटेल स्वरूपाच्या आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट, त्याचबरोबर फॅक्च्युअल डेटा हा देखील कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या नोट्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवर आपण कंटेंट वेगवेगळ्या प्रकारे अपलोड करणार आहे, मग ते करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंटचं लेक्चर असेल किंवा इतर गोष्टी असतील तर ते देखील तुम्ही अभ्यास करू शकता. बुक जर का म्हणाल तर अपडेटेड अशा स्वरूपाचं बुक आहे पर्यावरण परिस्थितीचं, अतुल कोटलवार सरांचं आणि माझं. सो ते तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. ठीक. आता काही जणांचं म्हणणं असेल की सर आमच्याकडे वेळ कमी आहे आणि आम्ही एवढे सोर्सेस आता वाचू शकत नाही, कारण आमचा फोकस जो आहे तर तो मराठी इंग्लिशचा अभ्यास करण्यावरती देखील आहे आणि 23च्या एकंदरीतच परीक्षेचा अभ्यास करत असताना आम्हाला एक शॉर्ट बट स्वीट काहीतरी सांगा. तर शॉर्ट बट स्वीटच्या बाबतीमध्ये तुम्ही डिरेक्टली हे पुस्तक वाचलं तरीही चालू शकतंय. त्याचबरोबर आपण जे काही लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कशन करतोय ते डिस्कशन मोर दॅन इनफ असेल. मी परत एकदा सांगतो की आपण आपल्या कोर्समध्ये डिटेल स्वरूपात एन्व्हायरमेंटची तयारी करणार आहोत. म्हणजे फक्त 2-5 मार्कासाठी आहे मग कसं तरी उरका, किंवा कमी वेळात उरकण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रमोशन असं करा की 5 तासात 6 तासात एन्व्हायरमेंट कळतंय, असं नाही. एकदा तुम्ही ह्याचा अभ्यास केल्यानंतर तुमचा त्याचा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी, कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी, किंवा तुम्ही तत्सम कुठलीही सरळ सेवा परीक्षा देत असाल तर त्याच्यासाठी फायदा होईल. या दृष्टिकोनातून आपण इन डेप्थ त्या ठिकाणी घेणार आहोत. सो क्लास नोट्स आणि टीचिंगच्या माध्यमातून पण बऱ्याचशा बाबी ज्या आहेत तर त्या क्लिअर त्या ठिकाणी होतील. ठीक. सो अभ्यास साहित्याच्या बाबतीमध्ये मग मी हे सांगितलेलंच आहे, याच्या नोट्स पण तुम्हाला फ्री स्वरूपात उपलब्ध असतील. ज्या परीक्षेच्या एक 15 ते 20 दिवस आधी आपण कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून सगळं अपडेशन त्याच्यात येईल. आणि आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, ज्याच्या माध्यमातून आपण रेग्युलर बेसिसवरती काही गोष्टी टाकतो. उदाहरणार्थ लोकसत्ता मधलं कुतूहल नावाचं सदर आहे, त्यात सायन्स, एन्व्हायरमेंट, जॉग्राफी रिलेटेड बरंच काही येत असतं. मग त्यातलं मला जे वाटतंय की एन्व्हायरमेंट रिलेटेड काहीतरी आहे तर ते मी हायलाइट करून त्या ठिकाणी टाकत असतो. सो पर्यावरण बाय इंद्रजित यादव असा आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर त्या टेलिग्राम चॅनल पण तुम्ही त्या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनल थ्रू पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला उपलब्ध होतील. आता या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की एकंदरीतच पर्यावरणाच्या बाबतीतले कन्सर्न्स हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. म्हणजे आपण विषय शिकूयात, या विषयाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मेन्सच्या सिलेबसमध्ये, तुमच्या कंबाईनच्या ग्रुप बी आणि सीच्या मुख्य परीक्षेच्या बदललेल्या सिलेबसमध्ये जॉग्राफीचा एक सब पार्ट म्हणून एन्व्हायरमेंट आलेलं आहे. म्हणजे एवढं नक्की की 10 प्रश्न जर का जॉग्राफीचे असतील तर त्यातले 5 प्रश्न किंवा 6 प्रश्न हे एन्व्हायरमेंटचे असू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त वेटेज नसेल हे मीही मान्य करतो, पण आता कुणालाच ते वेटेज क्लिअर नाहीये, बरोबर? कारण सगळ्यांनी काहीतरी प्रिडिक्शन केलं आणि प्रीच्या पेपरामध्ये अचानकपणे 20 प्रश्न हे मॅथ्स रिझनिंगचे पडले, तिकडं राज्यघटनेचं वेटेज वाढलं, इकडं जॉग्राफीचं वेटेज कमी झालं, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली. पण मी असं म्हणेन की साधारणपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेला जसे एक 5 प्रश्न एक्सक्लुझिव्हली विचारले जातात आणि तसे जर का बघितलं तर ते 10 प्रश्नांपर्यंत मजल जाते. तर मी असं म्हणेन की एक 5 प्रश्न जॉग्राफीच्या त्या सेक्शनमध्ये एन्व्हायरमेंट बायफर्केट करून दिले म्हणून तिथे येतील. एखाद दुसरा प्रश्न जो आहे तर तो करंट अफेअरला येईल, जो करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट मधून पण आपला कव्हर होऊ शकेल, बरोबर? सो ते प्रश्न असतील किंवा इतर मुद्दे असतील तर त्या माध्यमातून एक 6 प्रश्न 7 प्रश्न मॅक्सिमम आपण असं म्हणूयात की तुमच्या 100 प्रश्नांपैकी त्या ठिकाणी विचारले जातील. आता हे झालं प्रश्न किती विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल. पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सध्या तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात, शेतकरी कुटुंबातून येतात, तर तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये शेतीच्या बाबतीतली चिंता काय आहे हे तुम्हाला लक्षात येत असते.
सध्या पावसाची परिस्थिती काय आहे आणि एल निनो, ला निना वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तर आहेत, पण गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा की जून ते सप्टेंबर पाऊस पडलेला आहे का? पावसाचं जे काही ऋतुचक्र आहे तर त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. आपल्याला अनेक हिमनग जे आहेत, आपण जेव्हा विज्ञानाच्या पुस्तकात वाचायचो तेव्हा आपल्याला असं वाटायचं अरे हे असं काहीतरी होईल, तेव्हा आपण बघायला जिवंत असू का नसो, भविष्यात काहीतरी होणार आहे हे, बरोबर. 2012चा तो पिक्चर होता ना, प्रलय की सुरुवात, आता तेच सगळं होताना दिसते. युरोपमध्ये आता उष्णतेची लाट त्या ठिकाणी पसरलेली होती. युरोपमध्ये अनेक देशांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की तिकडे पाण्याचा प्रश्न जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. आफ्रिका खंडामध्ये किंवा आशिया खंडामध्ये अन्न सुरक्षेबाबतचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. एकंदरीतच ऋतुचक्रामध्ये झालेला बदल आणि त्यामुळे मान्सूनवर झालेला परिणाम आणि मान्सूनचा शेतीवर होणारा परिणाम आणि शेतीचा अल्प भूधारक किंवा सीमांत शेतकऱ्याच्या एकंदरीतच आयुष्यावरती होणारा परिणाम किंवा त्याच्यामुळे वाढणारी दारिद्र्य रेषा हा एक मोठा कन्सर्न आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आज मृत्युमुखी पडतायत. सह अस्तित्व, को एक्झिस्टन्स आपण मान्य करायला तयार नाही आहोत आणि त्याच्यामुळं आपल्याला असं लक्षात येतंय, मी मगाशी जो मुद्दा बोललेलो होतो ना तोच धागा या ठिकाणी पकडतो की रिबाउंड त्या ठिकाणी होणारा विकास नावाचा एक दगड आहे आणि तो कंटिन्युअसली आपल्या पायावर पडतोय. ठीक, मग या गोष्टी ज्या आहेत, ज्या अनसस्टेनेबल आहेत, त्याला सस्टेनेबल बनवायसाठी काय केलं जातंय का? निश्चितपणे बऱ्याच गोष्टी केल्या जात आहेत. मग आपण म्हणतोय की वेगवेगळ्या परिषदांमध्ये वेगवेगळ्या घोषणा होत आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण 2070 पर्यंत 0% कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. मग तुम्हाला लक्षात येईल ना, त्या 0% कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टावरती कंबाईन पूर्व परीक्षेलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. ग्रुप सीच्या प्रिलिमला त्यांनी प्रश्न विचारलेला होता. आणि या व्यतिरिक्त इतर अनेक, म्हणजे आता काल परवा G20ची परिषद झाली आणि त्या G20च्या परिषदेमध्ये देखील आपण ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सची त्या ठिकाणी स्थापना केली. अशीच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची आपण स्थापना केलेली होती. 2020 चे क्वेश्चन पेपर बघा, तुम्हाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स वरती प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले होते. सो मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या विषयाचा अभ्यास करत असताना आपण मार्क मिळावेत म्हणून या विषयाचा अभ्यास तर करूच, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला घडणारा हे मुद्दे आहेत. पर्यावरण म्हणजे निसर्गाच्या नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. निसर्गात काय घडतंय ते तुम्हाला कदाचित माहिती पण आहे, पण त्याचं रिअलायझेशन जे आहे तर ते आपल्याला करून घ्यायचंय आणि त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या समजून घ्यायच्या. त्यामुळे ही एक मजेशीर अशा स्वरूपाची जर्नी असणार आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना ज्या आहेत तर त्या खरं तर आपण जाणून घेतोय आणि त्याच्यासाठी त्याला अभ्यास म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करण्यापेक्षा एक तुमच्यातली कुतूहल, तुमच्यातली जिज्ञासा जी आहे तर ती जागृत करा. तुम्हाला आपोआप निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींची उत्तरं मिळतील आणि निसर्ग किती अद्भुत आहे, निसर्ग किती आपण असं म्हणूयात की सेल्फ रूल न युक्त आहे, निसर्गाचे नियम कसे प्रॉपर ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला या सगळ्या जर्नीमध्ये अभ्यासाला मिळतील. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या गोष्टीकडे बघत असताना फक्त आणि फक्त मार्कांच्या स्वरूपात बघण्यापेक्षा इथून पुढे वाढत जाणारे जे कन्सर्न्स आहेत त्या कन्सर्नच्या कंटेक्स्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. कारण ते जे कन्सर्न्स आहेत, ते जे कन्सर्न्स त्या ठिकाणी वाढत आहेत, म्हणूनच तुम्हाला मला सांगा, ग्रुप सी मध्ये, ग्रुप बी मध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तर त्या पोस्टच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आता आयोगाला वाटतंय की त्या पोस्टच्या विद्यार्थ्यांनी पण पर्यावरण अभ्यासलं पाहिजे. का तर ते कन्सर्न्स वाढायला लागलेले आहेत. हिमनगांच्या वितळण्यामुळे देशाच्या राजधान्या शिफ्ट होणं, आता इंडोनेशियाची राजधानी 2019 मध्येच त्यांनी जकार्तावरून कालिमंतनला शिफ्ट केली. अनेक हिमनग जे आहेत तर ते अंटार्क्टिकावरती वितळतायत, बरोबर. अशा अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. म्हणजे जे कधीतरी लांब होणार होतं, जे कधीतरी फार वर्षांनंतर होणार होतं, तर ते आपल्याला आत्ता घडताना त्या ठिकाणी दिसतंय. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एकंदरीतच पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला त्या विषयाच्या बाबतीमध्ये या गोष्टी लक्षात येतील की ज्या आपण फोकस करणं गरजेचं आहे. सो अशाच प्रकारच्या एन्व्हायरमेंट रिलेटेड कन्सेप्ट असतील, फॅक्च्युअल डेटा असतील आणि करंट अफेअर असेल तर त्याच्यासह भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत
धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.